अजून जोरात. नॉट इनफ. ऐकू नाही येत. यस. आता कसं, आता जरा पाठीमागेपर्यंत तुमच्या शिट्ट्या टाळ्या पोचलेल्या आहेत आणि मागे जे तयार होत आहेत ते अजून जोरदार तयारी करतील. तर आता आपण पुढची ओळख करून घेणार आहोत आपल्या आकाशवाणी सिडनीची. आणि आपल्याला ही ओळख करून देत आहेत प्रीती पत्की आणि सुरुची लिमे. थँक्यू. साठी सगळ्यांनी परत एकदा टाळ्या वाजवूया आपण. रसिका हो, ही धून आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या ओळखीची असेल. गेली 27हून अधिक वर्ष आकाशवाणी सिडनीची ही प्रारंभ धून आपण ऐकत आहोत. सिडनीमध्ये मराठी रेडिओ असावा ही कल्पनाच किती विलक्षण आहे ना प्रीती. खरंय सुरुची. डॉक्टर सावरीकर यांनी हे स्वप्न पाहिलं आणि त्यांच्या सर्व मराठी मित्रांनी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना मदत केली. त्यापैकी अनेक जण आज इथे उपस्थित आहेत. आकाशवाणीवर आपलेपणाने काम करणाऱ्या, प्रेम करणाऱ्या मंडळींची संख्या वाढतच गेली. दरवर्षी साधारणतः 75 ते 100 नवीन सादरकर्ते आपले कार्यक्रम सादर करतात. त्यामुळेच मनुष्यबळ आणि अर्थबळ याचा आकाशवाणी सिडनीस कधीच तुटवडा पडला नाही. सध्याच्या जगात जिथे संवादाची अनेक साधने उपलब्ध आहेत, नवनवीन दृकश्राव्य माध्यमे येत आहेत, अशा काळामध्ये रेडिओला काही जागा आहे का? कारण ते जुनं आणि फक्त श्राव्य माध्यम आहे. किंवा रेडिओचे कार्यक्रम कोणी ऐकतात का, असे प्रश्न मनात सहज येऊ शकतात. पण सिडनीकर रेडिओचे कार्यक्रम ऐकतात हे त्यांच्या कार्यक्रमानंतर येणाऱ्या प्रतिक्रियांवरून सहज कळतं. शिवाय दर आठवड्याला 2 तास म्हणजे वर्षातून 104 तास आपल्याला सादरीकरण करण्याची संधी मिळते. ही संधी सिडनीकर तसेच सगळे ऑस्ट्रेलियावासी यांच्यासाठी उपलब्ध आहे. आपल्याला आणखीन असे सादर करण्याची संधी कुठे मिळते सांग बरं. बरोबर आहे. आणि दर रविवारी रेडिओवर सादर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये वैविध्य तरी किती असते. माहिती, मनोरंजन, अध्यात्म, विज्ञान, ऑस्ट्रेलिया तसेच भारतातल्या प्रसिद्ध आणि मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती, क्रीडा, संस्कृती या आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांचे कार्यक्रम आपल्या रेडिओवर सादर केले जातात. शिवाय सिडनी आणि भारतातील आठवड्याभरातल्या घटनांचा संक्षिप्त आढावासुद्धा आपल्याला ऐकायला मिळतो. आणि महत्त्वाचं म्हणजे रेडिओ कार्यक्रमाची वेळ रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1, अगदी सोयीची. म्हणजे अगदी आठवड्याभरातली कामं करता करता, अगदी स्वयंपाक करतानासुद्धा आपण हा रेडिओ अगदी सहजपणे ऐकू शकता. त्यासाठी TV किंवा कम्प्युटरसमोर बसण्याची अजिबात गरज नाही. शिवाय रेडिओचे कार्यक्रम ऐकण्यासाठी आपल्याकडे विविध माध्यमं उपलब्ध आहेत. म्हणजे कारमधल्या, फोनमधल्या किंवा घरातल्या रेडिओवरती 98.5 मेगाहर्ट्ज FM 200 या रेडिओ वाहिनीवरून आपण हे कार्यक्रम ऐकू शकतो. त्याचप्रमाणे FM 200च्या वेबसाईटवरून हे कार्यक्रम ऐकू शकतो. पण रेडिओ कार्यक्रम ऐकण्यासाठी सगळ्यात सोयीचं म्हणजे आकाशवाणी सिडनीचं ॲप. आकाशवाणी सिडनी या नावाचं ॲप ॲपल किंवा अँड्रॉईड फोनवरती इन्स्टॉल केलं की रेडिओचे कार्यक्रम ऐकणं अगदी सोपं. शिवाय एखाद्या रविवारी आपण कार्यक्रम ऐकू शकलो नाही तर जुने सगळे कार्यक्रमही रेडिओच्या ॲपमध्ये ऐकता येतात. या ॲपमुळे आपला रेडिओ खऱ्या अर्थाने ग्लोबल झाला आहे. म्हणजे जगामध्ये कुठेही असलेले आपले नातेवाईक, मित्रमंडळी हे कधीही रेडिओच्या ॲपद्वारे रेडिओचे कार्यक्रम ऐकू शकतात. किती स्थित्यंतरं पाहिली आपल्या रेडिओने. सुरुवातीला कॅसेटवर रेकॉर्ड केलेले कार्यक्रम, त्यानंतर स्टुडिओमध्ये प्रत्यक्ष सादर केलेले कार्यक्रम, नंतर
रेकॉर्डिंग आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांची मिसळ. कोविडच्या काळात तर पूर्ण कार्यक्रम रेकॉर्ड करून स्केड्यूल करण्याचं तंत्र रेडिओ टीमने आत्मसात केलं होतं. रेडिओवरील तांत्रिक कामाच्या स्वरूपातसुद्धा आता खूपच बदल झालेला आहे. अगदी थोड्या सरावाने कोणालाही तांत्रिक सहाय्य अगदी सहज शक्य आहे. ऑस्ट्रेलियामध्ये व्हॉलेंटिअरिंगला किती महत्त्व आहे हे आपण सगळेजणच जाणतो. ऑस्ट्रेलियामध्ये व्हॉलेंटिअरिंग करायचं असेल आणि ते सुद्धा आपल्या भाषेसाठी आणि आपल्या समाजासाठी, तर ते आकाशवाणी सिडनीवरून सहज शक्य आहे. आकाशवाणी सिडनीवर 1 वर्ष दर महिन्यातून एकदा तांत्रिक सहाय्य केल्यास व्हॉलेंटिअरिंगचं प्रमाणपत्र मिळतं आणि ते अगदी नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतं. म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी, इकडे नवीन स्थलांतरित झालेली लोक यांच्यासाठी ही तर सुवर्णसंधीच आहे. आकाशवाणी सिडनी हा कम्युनिटी रेडिओ आहे. म्हणजे आपल्यापैकी ज्याला इच्छा आहे तो आपल्या परीने या रेडिओच्या कार्याला हातभार लावू शकतो. रेडिओवर तांत्रिक सहाय्य करणे, कार्यक्रम सादर करणे, रेडिओला आर्थिक सहाय्य करणे आश्रयदाते म्हणून, अथवा रेडिओवरती आपल्या व्यवसायाच्या व कार्यक्रमांच्या जाहिराती सादर करणे, या कुठल्याही प्रकारे आपण रेडिओच्या कामाला हातभार लावू शकतो. रेडिओसाठी काही करायची इच्छा असल्यास आपल्याला फारसा वेळ द्यावा लागणार नाही. महिन्यातून जास्तीत जास्त 2 ते 3 तास. आकाशवाणी सिडनीच्या कार्यकारी समितीला आपल्याला संपर्क साधायचा असेल तर sydneyakashvani@gmail.com या ईमेलवरती ईमेल करू शकता किंवा 04782833153 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करू शकता. मराठी भाषा संवर्धनासाठीच्या या उपक्रमातील आपल्या सहभागाची आम्ही वाट पाहत आहोत. बरूडमधील आपल्या स्टुडिओमध्ये आपली भेट नक्कीच होईल ही अपेक्षा. धन्यवाद. मोबाईल आणि ईमेल बाजूच्या स्लाईड्सवरती पण दिसत आहेत नोट डाऊन करण्यासाठी. थँक्यू.